नमस्कार मित्रांनो, PRC मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो, आपण या आपल्या PRC मराठी या यूट्यूब चॅनलवरती सरकारी भरतीविषयी नवीन जाहिरात असेल किंवा नवीन जी अपडेट असते ते आपण वारंवार आपल्या PRC मराठी या यूट्यूब चॅनलवरती प्रसिद्ध करत असतो आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही बघू शकता, ही जी जाहिरात आहे ही लिपिक पदासाठी आहे मित्रांनो. इथे बघू शकता, पदाचं नाव लिपिक आहे मित्रांनो. आणि अर्ज कसं करायचा आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो. आणि जी अर्ज करण्यासाठी जी फी आहे ते मित्रांनो बघू शकता, जो खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 825 रुपये आणि जे SC ST किंवा इतर मागासवर्गीयमध्ये मोडतात, जे मागासवर्गीय उमेदवार असतात त्यांच्यासाठी 705 रुपये फी आहे. आणि वयाची अट बघू शकता, खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43. म्हणजे ST SC जे उमेदवार असतात ते 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. आणि पदसंख्या बघू शकता, 50 पदसंख्यांची संख्या आहे, 50 आहे मित्रांनो. निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा 90 गुणांची होणार आहे तुमची मित्रांनो, 90 गुणांची. आणि 5 गुण जे आहेत ते मुलाखतीसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. आणि प्लस शैक्षणिक अर्हता इथे 5 गुण तुम्हाला मिळणार आहेत. एकूण तुम्हाला 100 गुण मिळणार आहेत मित्रांनो. म्हणजे तुमची 90 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे आणि 5 गुण मुलाखतीसाठी. आणि तुमची जर उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर त्याच्यासाठी 5 गुण, म्हणजे एकूण 100 गुणांची परीक्षा होणार आहे. आणि नोकरीचे ठिकाण बघू शकता मित्रांनो, धुळे जिल्ह्यामध्ये ही नोकरी तुम्हाला मिळणार आहे. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर 50% गुण अनिवार्य आहेत मित्रांनो. तुम्ही पदवी तर उत्तीर्ण असाल, पण तुम्हाला 50% गुण पदवीमध्ये मिळणे आवश्यक आहे, तरच तुम्ही अर्ज करू शकता. प्लस तुम्हाला MSCIT सुद्धा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती मित्रांनो 14 मार्च 2026 ही शेवटची तारीख आहे. आणि अर्ज कुठे करायचा तर ही वेबसाईट आहे बघा, ही वेबसाईट dndcc.bank.in या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो. आणि बाकीची जी अपडेट आहे, ऑनलाईन परीक्षा दिनांक, निकाल दिनांक, कागदपत्रे तपासणी दिनांक, ही जी डिटेल आहे ती मित्रांनो तुम्हाला नंतर या वेबसाईटवरती तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आता फक्त तुम्हाला सध्या ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. इथे बघू शकता मित्रांनो, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक धुळे यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. इथे बघू शकता, नोकर भरतीची जाहिरात. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक धुळे यांच्या आस्थापनेवरील सरळ सेवा भरतीने 50 लिपिक क्लर्क पदांची रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो, ऑनलाईन. पण मित्रांनो इथे बघू शकता, सरळ सेवा म्हणजे तुम्ही जर पात्र असाल तर ही भरती 100% करायची आहे मित्रांनो, 100% अर्ज करायचा आहे तुम्हाला. इथे बघू शकता, इथे त्यांनी पदाचं नाव दिले क्लर्क. आणि इथे तुम्हाला मी वरती सांगितलंच, 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आणि जर तुम्ही राखीव प्रवर्गामध्ये असाल, ST SC किंवा इतर OBC वगैरे, तर तुम्हाला 43 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे मित्रांनो. आणि इथे बघा, कोणत्याही शाखेचा पदवीधर ही मी तुम्हाला माहिती सांगितलीच. तुमच्याकडे 50% गुण आवश्यक आहेत पदवीमध्ये आणि प्लस MSCIT सुद्धा आवश्यक आहे. आणि मित्रांनो तुमच्याकडे MSCIT तर असेलच, पण मित्रांनो टायपिंग नसेल तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. इथे बघा, त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. इंग्रजी किंवा मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य, म्हणजे तुम्हाला कंपल्सरी नाही. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही टायपिंग नसेल तरीसुद्धा अर्ज करू शकता. फक्त त्यांनी मेन्शन केलेलं आहे इथे असल्यास प्राधान्य, म्हणजे तुम्हाला निवडीमध्ये थोडंसं प्राधान्य देईल. जर समान गुण मिळाले तर ज्यांच्याकडे टायपिंग असेल त्यांचा अगोदर विचार केला जाईल. पण मात्र असं त्यांनी मेन्शन केलेलं नाही की तुम्हाला टायपिंग अनिवार्य आहे, म्हणजे लागेलच असं नाही. तुम्ही टायपिंग नसेल तरीसुद्धा अर्ज करू शकता. इथे बघा, ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक म्हणजेच कालावधी
तुम्हाला जी मी वरती वेबसाईट सांगितली त्या वेबसाईटवरती 13 फेब्रुवारी 2026 ते 14 मार्च 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आणि ऑनलाईन शुल्क भरण्याचा म्हणजे ऑनलाईन फी भरण्याचा कालावधी तुम्ही 14 तारखेपर्यंत ऑनलाईन फी भरू शकता. हे बघा, इथे सुद्धा त्यांनी वेबसाईट दिलेली आहे जाहिरातमध्ये. या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारे ही जाहिरात आहे मित्रांनो. आता इथे बघू शकता आरक्षण कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते त्यांनी इथे दिलेलं आहे. तुम्ही जर अनुसूचित जातीमध्ये मोडत असाल तर तुमच्यासाठी 6 जागा आहेत आणि अनुसूचित जमाती म्हणजेच ST मध्ये मोडत असाल तर तुमच्यासाठी 12 जागा राखीव आहेत. आणि इतर मागासवर्गीयांसाठी 7 जागा आणि जे अराखीव आहेत म्हणजेच खुला प्रवर्गासाठी त्यांच्यासाठी 12 जागा आहेत. अशा प्रकारे एकूण 50 जागांची भरती होणार आहे मित्रांनो. इथे बघा, ऑनलाईन परीक्षा निवड कार्यपद्धती. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. 5 गुण हे आहेत मुलाखती मौखिक चाचणीसाठी. आणि जे 5 गुण आहेत ते तुमचं उच्च शिक्षण असेल, तुमच्याकडे एखादी डिग्री वगैरे असेल त्यांच्यासाठी 5 गुण राखीव ठेवलेले आहेत. आणि 90 गुणांची लेखी परीक्षा. अशा प्रकारे एकूण 100 गुणांची ही परीक्षा होणार आहे. उच्च शैक्षणिक अर्हता आहे त्याच्यासाठी जे 5 गुण ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो ते बघू शकता. अशा प्रकारे ते गुण देण्यात येणार आहेत. इथे बघू शकता कोणत्याही शाखेचा पदवी परीक्षा उत्तीर्ण त्याच्यासाठी 1 गुण. कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर म्हणजेच आपण त्याला MA वगैरे म्हणतोय त्याच्यासाठी 1 गुण. आणि CA IIB JA IIB SDCM अशा प्रकारची जर तुमच्याकडे असं एखादं प्रमाणपत्र असेल तर त्याच्यासाठी 1 गुण. आणि राष्ट्रीयकृत किंवा खाजगी किंवा व्यापारी किंवा सहकारी बँकेतील CBS प्लॅटफॉर्म या प्लॅटफॉर्मवरील कामकाजाचा किमान 1 वर्षाचा अनुभव असल्यास तुम्हाला त्याच्यासाठी 1 गुण देण्यात येणार आहे. आणि संगणकीय कोर्सेस व इतर समकक्ष म्हणजेच MSCIT किंवा टॅली वगैरे असेल याच्यासाठी 1 गुण देण्यात येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे उच्च शैक्षणिक अर्हतेसाठी 5 गुण देण्यात येणार आहेत मित्रांनो. याच्यामध्ये एक महत्त्वाची माहिती मित्रांनो, इथे बघू शकता धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांकरिता 70% जागा राखीव राहतील. आणि ज्या उर्वरित 30% जागा आहेत त्या जागा धुळे व नंदुरबार जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील. म्हणजे ज्या मित्रांनो 70% जागा आहेत ह्या फक्त धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील जे रहिवासी आहेत त्यांच्यासाठीच आहेत. आणि ज्या 30% जागा आहेत त्याच्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या पण जिल्ह्यातील उमेदवार अर्ज करू शकतात. अशी महत्त्वाची माहिती होती. आणि ही जी जाहिरात आहे मित्रांनो याची PDF आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती तुम्ही जाऊन बघून घ्यायची आहे, डाउनलोड करून बघून घ्यायची आहे. आणि तुमचा जर एखादा जर महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहून गेला असेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये विचारल्यावर आम्ही लगेच त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात होती. मित्रांनो, तुम्हाला जर सरकारी नोकरीविषयी डेली अपडेट मिळवायचं असेल तर आपल्या PRC मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो. कारण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर लगेच व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.